सध्या एंट्री अगदी चालू होईल. अक्षय शेठ म्हात्रे यांचा जसा ग्रीन सिग्नल आहे लोमसा MTCचा, आणि तदनंतर अँडी म्हात्रे यांचा देखील ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकता अगदी आकाशामध्ये. आता त्याचं देखील काम चालू होईल आणि या दोघांकडून जसा ग्रीन सिग्नल येईल तसं मात्र आपण लगेच रॉयल एंट्री चालू करणार आहोत. DJ मॅडी मी विनंती करेन एक छान संगीत तू देखील रेडी ठेव या एंट्रीसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजून देऊया शुभेच्छा. सागर सर आपल्याला पुन्हा एकदा निवेदन करू आम्ही, आणि दीपक दादा यांना पुन्हा निवेदन असेल की आपण आपल्या टीमला घेऊन गेलात. सातारा देखील आपलीच टीम आहे आणि आपण पुन्हा यावं आणि त्यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जावं. सागर पाटील आणि दीपक दादा लोखंडे यांना आम्ही ही आग्रहाची विनंती करू की आपण दोघांनीही या आणि आमच्या साताऱ्याच्या टीमला देखील तेवढ्याच दिमागदार सोहळ्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जायचं आहे. अतिशय जबरदस्त अशी एंट्री आपण पाहिलं. कराडचं नेतृत्व करत असताना आपण जर पाहिलं तर दीपकदादा लोखंडे यांनी मात्र नेतृत्व स्वीकारलं. मैदानाच्या आतमध्ये आपल्या कराडच्या टीमला घेऊन गेले. त्यांच्या सोबतीने अध्यक्ष सागर पाटील आणि संघनायक रोहित पाटील यांची संपूर्ण टीम आपण मैदानाच्या आतमध्ये एकजुटीने पाहिली आहे. आता मात्र रेस्ट ऑफ सातारा याकडे देखील नजरा वळवल्या जातील आणि त्यांना देखील घेऊन जाणार आहेत. नक्कीच आमचे लिजंडरी आधारस्तंभ बॅकबोन दीपक दादा यांच्या सोबत सागर पाटील. पहा हा मोमेंट आहे, हा क्षण जगला जातो. काही क्षण आयुष्यात येतात आणि काही क्षण नेहमीच लक्षात राहतात. लक्षात राहणारा क्षण म्हणजे हा क्षण आपल्याला पाहायला मिळाला आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन या आपल्या सोबत या दोन्ही खेळाडूंना आतमध्ये घेऊन जा. ना भूतो ना भविष्य असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच बरोबर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा सकाळच्या सत्रापासून चर्चा होती की आपण ह्या सामन्याची, आणि तो सामना मात्र अगदी येऊन ठेपलाय. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ग्रँड एंट्री ज्यांची होताना पाहायला मिळतोय. व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मधली ही खरी अर्थाने मनोरंजक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मैत्रीपूर्वक लढत. डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर खूप चर्चा झाली होती, खूप अपेक्षा आणि खूप इंतजार झालं होतं या मॅच साठी. मी घेऊन जाते तुम्हाला क्रिकेटच्या वक्तृत्वात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरच, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानात, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचा रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचा वैभव पाहण्यासाठी जाऊया सीमारेषेच्या आतमध्ये, जिथे मॅच रंगताना मात्र पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ कराड आणि रेस्ट ऑफ सातारा. येस, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. खऱ्या अर्थानं टाळ्या वाजवून स्वागत करूयात कराड ग्रामीणचे विद्यमान अध्यक्ष सचिन दादा देसाई साहेब, आणि विनंती करेल अर्थातच 32 शिराचे विद्यमान अध्यक्ष बबलू दादा पाटील साहेब. या दोघांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. कराड ग्रामीण क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष SD दादा तथा सचिन दादा देसाई, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच एक लहानसा मुलगा जो आहे तो ट्रायल बॉल
टाकणार आहे असं आमच्यापर्यंत आमचे मुख्य मुख्य आयोजक आहे त्यांनी कळवलं. किरण सर प्लीज चला इथून एक छोटा मुलगा जे टाकणार आहे त्यांनी कृपया लगेच मैदानामध्ये जायचं आहे. जिथून बेस्ट ऑफ कराड या टीम कडून छोटा मुलगा पहिला बॉल हाताळेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. मुख्य आयोजक यांच्याकडनं इथून आम्हाला सूचित करण्यात आलेला आहे. तरी प्लीज सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. समर्थ असं त्याचं नाव आहे. समर्थ सोनोले खऱ्या अर्थानं शिवसेना खऱ्या अर्थानं महिला संघटना आहेत आणि त्या आमच्या सोनवणे मॅडम त्यांचा मुलगा आहे समर्थ आणि सकाळपासून तो खऱ्या अर्थानं थांबला होता आणि त्याची इच्छा खऱ्या अर्थानं पूर्ण झाली आहे. थँक्यू समर्थ यांनी आपण सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र होणार आहे हा थरार क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये. एका बाजूला बेस्ट ऑफ कराड तर दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ सातारा. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. कॉलिंग आलाय लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर अजय हा ओव्हर द विकेटने पहिला बॉल हाताळेल. अजय मोहिते यांचा पहिलाच बॉल थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे. त्याच्यावरती मात्र समाधान. एक्स्ट्रा दिवसापासून सर पाहायला गेलं तर अजय मोहिते यांनी खूप छान गोलंदाजी केली होती आणि त्याच गोलंदाजावरती विश्वास इथे दाखवला गेलाय आणि पहिला षटक त्यांना दिलं गेलं. इथून दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पृथ्वीराज यादव हा पाटण तालुक्याचा आणि सवे गावाचा सातारा टेनिस क्रिकेट मधील कोहिनूर हिरा स्ट्राईक एंडला परंतु चांगला बॉल डिलिव्हर केलाय. फाईन मध्ये गेला. एक सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतंय शैलेश सर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय जरी असला ना तरी पृथ्वीराज यादव हे नाव कुणालाही सातारा जिल्हा म्हटलं तर हे प्रामुख्याने नाव येतं. पुढचा बॉल हो यावेळी अजय देखील कमी नाहीये. जोरदार टाळ्या होत आहेत अजयला कारण की पृथ्वीराजला रोखलंय. हे नाव सातत्याने घोंगावतोय. टेनिस क्रिकेट असेल रबर बॉल मध्ये असेल कारण पृथ्वीराज यादव हे नाव म्हटल्यानंतर सातत्याने मात्र चर्चा झाली आहे आणि त्याच्या समोर अजय हा गोलंदाजी करत असताना हो आणखी एक चांगला बॉल आपलातून परत एकदा कराडकर टाळ्यांचा कडकड 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 करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इम्प्रेस केले मात्र अजय या गोलंदाजाने सातत्याने. या 2 दिवसामध्ये आपण त्यांची चांगली गोलंदाजी पाहिली गेली आणि त्याच्यानंतर आपण ग्रामीण क्रिकेट त्यांच्या गावाचा क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. कासारवाडी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. पृथ्वीराज हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी स्विंगिंग इन कटर. मैदानाच्या आतमध्ये नाजकता आणि नाजुकता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कम्मालीचे हे बॉल पाहिलेत रुपेश सर. हे बॉल नाही तर आगीचे निखारे आहेत कारण पाहायला गेलं तर तुम्ही पृथ्वीराज यादव सवे गावाचा हा खेळाडू सातत्याने पाटण तालुक्याचं नाव रोशन केलंय टेनिस क्रिकेट रबर बॉल मध्ये क्रिकेट पटलावरती आणि आज त्याचीच लगाम ओढण्याचं काम जरूर इथे मात्र केले गेले अजय या गोलंदाजाने. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोडक्शन दिलं जाईल. एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही थांबवलं गेलंय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराजाच्या माध्यमातून 4 बॉल झाले. 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. 5 धावा खर्च केल्यात. 5 बॉल झालेत आणि इथून पाहायला गेलं तर खूप उत्तम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात रेस्ट ऑफ सातारा आणि बेस्ट ऑफ कराड यांच्यामध्ये मॅच आणि मॅच तेवढीच कौशल्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान सजवले या मॅचला शैलेश सर. नक्कीच यावेळी पहा राहुल वांगडे जावलीचा गब्बर मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये पहिली बाजू आहे ना ती कराडने मात्र इथे लावून धरली आहे. कराड यावेळी वरचढ ठरला या मॅच मध्ये. रोखून धरले बेस्ट ऑफ सातारा या टीमला. क्रिकेट आहे आणि कारण तुम्ही आपण जर पाहायला गेलं तर रेस्ट ऑफ साताराच्या मात्र टीम प्लेइंग 11 लिस्ट वरती जर का तुम्ही नजर मारली तर एकापेक्षा एक खूप सारी नावं तुम्हाला मात्र चर्चेली गेलेली आहेत आणि त्यांनाच त्यांच्या पुढे मात्र भेदकता आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची मांदे आली आपण पाहू शकता स्क्रीनवरती. या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष स्वागत कारण ही मॅच तेवढीच मोठी आहे. एका बाजूला सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चून के घेतलेले प्रत्येक खेळाडू 11 खेळाडू आणि कराड तालुक्यातील
प्रत्येक गावातील टीम मधील मात्र एक एक खेळाडू असं चुनचुनके घेतलेले असे हे बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये. सुजित शेवाळे रायझिंग स्टार आहे, त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील. मात्र समोर आहे पृथ्वीराज यादव, एक मोठं नाव. वादळ आहे, खोलवरचा बॉल, त्याच्यावरती हेलिकॉप्टरचा प्रहार. चेंडू मात्र हलक्या हाताने लेग गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट झाली आहे ती एक. या एका धावेने समीकरण बदललंय. धाव संख्येवरती भर पडली आहे. धाव संख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुजित यांची गोलंदाजी देखील धारदार राहिली आहे. मात्र गब्बर स्ट्राइक एंड वरती आलाय. राहुल वांगडे हे नाव टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त हा बॅटर. हो यावेळी बॅटची एज, त्यानंतर मात्र अतिशय जबरदस्त झेल बिहाइंड द विकेट. रोहित पाटील यांनी मात्र मिळवलाय हा कॅच आणि फलंदाज गब्बर बॅक टू द पवेलियन. त्या मी मनापासून अधिक स्वागत करेल आमच्या घारेवाडीचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय अशोकजी जाधव साहेब अर्थातच बापू. त्याचबरोबर युवा सेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबईचे आमचे सन्माननीय आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब देखील व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ॲम्ब्युलन्स सेवा देण्यात आली ते देवादादा, या सर्वांचा आम्ही मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. डेफिनेटली, कारण हा पिंपरी गावाचे सुपुत्र आणि जावली तालुक्याचा सन्मान घेऊयात. अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष मी विनंती करेल दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस ॲम्ब्युलन्सची सेवा या खऱ्या अर्थानं स्पर्धेला देण्यात आली आहे ते आमचे सन्माननीय आदरणीय देवादादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद, खऱ्या अर्थानं मनापासून आभार. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय सूर्यकांतजी कचरे साहेब, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान मी घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं युवा सेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबईचे आमचे सन्माननीय आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं या मॅचचा आनंद त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत युवा सेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई सन्माननीय आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर साहेब मी विनंती करेल आमचे घारेवाडीचे विद्यमान सरपंच अशोकजी जाधव साहेब बापू इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. बापू इथे उपस्थित आहेत, आमचे घारेवाडीचे विद्यमान सरपंच, त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडाळकर हे नाव चर्चेले गेलेलं आहे. सातत्याने पाहायला गेलं तर या नावाची चर्चा झालेली आहे आणि तेच नाव मैदानाच्या आतमध्ये, परंतु सध्याच्या घडीला सुजित शेवाळे आपला नावाचा ठस्सा अगदी उमटवत असताना मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत येईल सिंगल आणि या सिंगलने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 7 धावा. नक्कीच शरद यांचा फटका पाहिला, मात्र आता सज्ज होतील मैदानाच्या आतमध्ये. पृथ्वीराज यादव एक मोठं नाव, पाटण तालुकाला बिलॉंग करतात. सळवे गावचा जरी सितारा असला ना तरी प्राऊड ऑफ सातारा आहे. मैदानाच्या आतमध्ये सुजित त्यांच्या अगेन्स्ट. हो यावेळी पहा मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तदनंतर मात्र काय घडलं, बॉम्बलिंग होत आहे. तदनंतर मात्र कंप्लीट झाल्यात त्या 2 धावा. या 2 धावेने मात्र धाव संख्येमध्ये भर पडली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 9 या आकड्यावरती. रुपेश सर, पण शैलेश्वर म्हणतात ना की तुम्ही काय आहात ना, तर ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही आता प्रेझेंट मध्ये काय करतायत ना ते खूप महत्वाचं आहे. आपण पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील अनेक तेज तरार आणि तेवढेच अनुभवी आणि नामवंत खेळाडू या टीम मध्ये आहेत, परंतु तेवढं पाहिजे तसं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आणि त्याचमुळे की काय इथे धावसंख्या अगदी संत गतीने धावत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. हो स्विंग आणि मिस, डॉट बॉल. यावेळी दुसरा डाव देखील कराडने जिंकलाय.
मैदानाच्या आतमध्ये रुपेश सर पहिल्या 2 ओव्हरमध्ये रोखून धरलाय या संपूर्ण रेस्ट ऑफ सातारा टीमला, जिथे शरद कोंडाळकर आणि पृथ्वीराज सारखे एक धडधाकड फलंदाज ज्यांनी मात्र अनेक स्पर्धा आपल्या तालुक्यासाठी गाजवल्यात आणि ते आज बेस्ट म्हणून आल्यात आणि तदनंतर धावफलकावरती अजूनही डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेली नाही, ही देखील एक महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळाली आहे. तुमची मानसिकता ही खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही कशा प्रकारे खेळताय, कशासाठी खेळायला आलेले आहात. इथून ज्या प्रकारे कराड वर खेळत आहेत त्यांनी आज 2 दिवस मैदानामध्ये खेळ खेळत आहेत. त्यांना माहिती आहे इथून आपल्याला विजयी व्हायचं आहे आणि विजयीसाठीच खेळायचं आहे. कधी कधी तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून येता खेळ खेळण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचं टार्गेट काय आहे ना, ते टार्गेट इम्पॉर्टंट आहे. ते टार्गेट तुम्ही सेट करणं खूप महत्त्वाचं असतं शैलेश सर. नक्कीच दरम्यान आपण पाहिलं ना तर अप्पर कटचा फटका पाहायला मिळाला. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडासा वाईडिश होता, तिथून मात्र कलेक्ट करेपर्यंत कंप्लीट झाल्या त्या धावा. 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 11 ही धावसंख्या धावफलकावरती लगावल्या. आता मात्र घेर बदलावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग क्रिकेट मस्ट असेल. शरद कोंढाळकर वाई तालुक्यातील हा रेणावळे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी इनर एज, त्यानंतर मात्र अजय याने प्रभावित केलाय. कम्मालीची गोलंदाजी मित्रांनो, अजय याची गोलंदाजी आवडले ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम्मालीची गोलंदाजी बांधून ठेवलाय, रोखलाय आणि आता मात्र सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. षटकार आणि चौकारांची अगदी संघर्ष करावा लागते. एकही अजूनपर्यंत षटकार चौकार आलेला नाहीये. तुम्हाला इथून अगदी मोठी खेळी करावी लागेल. पृथ्वीराज यादव स्ट्राईक एंडला आहेत. अनेक वर्ष या क्रिकेटमध्ये या नावाचं वादळ सातत्याने घोंगावताना मात्र पाहायला गेलं. तोच खेळ आता तुम्हाला दाखवावा लागेल. बेस्ट ऑफ बेस्ट अजय मोहिते यांच्या विरोधामध्ये आणि आणखी एक दूरवर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जाते. आपण ज्या प्रकारे सकाळी शैलेश जाधव सर उल्लेख केला होता ना की फलंदाजापासून रिच करायचा, थोडा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जर का फलंदाजाने पद्धतलीत ते केलं नाही तर त्याला तो फटका खेळण्यासाठी त्याला तो अयशस्वी होतो, असं वारंवार आपण पाहिलंय. काय म्हणाल सर? नक्कीच. हो यावेळी जोरकस प्रहार, चेंडू सरळ. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोडक्शन दिले गेले पहा. ही ओळख आहे मैदानाच्या आतमध्ये. वॉटर थ्रो, कम्मालीचा रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. रबर बॉल मध्ये देखील तुमच्याकडे बॉल पकडून थ्रो करण्याची कॅपॅसिटी ही फार सुंदर पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना त्या ठिकाणी. सुजित, चर्चा होईल. पुढचा बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा नंतर मात्र कॅरी केला गेला झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. शरद आले आणि त्याच पद्धतीने परत देखील जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये लागणारा हा दुसरा हादरा. मॅडी तिथे कमी नाही आहे. मॅडीचं अप्रतिम संगीत आपण अगदी 2 दिवस तिथे ऐकत आहोत. सर पाहायला गेलं तर कराड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला, ज्या प्रकारे टीमचा विचार केला, प्लेइंग 11 लिस्ट मध्ये असणारे खेळाडू खऱ्या अर्थानं मनापासून अधिक स्वागत करूया. अर्थातच ज्या व्यक्तीनं प्रत्येक माथाडी कामगाराच्या पाठीशी सातत्यानं हात ठेवला, आशीर्वाद ठेवलाय, साताऱ्याचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय ऋषिकांतबाई शिंदे साहेब यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला. वेलकम, सुस्वागतम. बाई आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा वाढली, आपण उपस्थित राहिलात या व्यासपीठाची शोभा वाढली. आपलं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक 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 स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चर्चा करत होतो आपण की कराड क्रिकेटची, तर आताच MPL प्राप्त झाला आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर तो ते संघ चॅम्पियन ठरला होता. अंडर 22 मध्ये जर पाहायला गेलं तर अंडर 22 मध्ये सुद्धा कराड तालुका चॅम्पियन झाला होता. त्याचेच रिझल्ट आपल्याला आता मात्र पाहायला मिळतात का, कारण षटक क्रमांक इथून 3रं समाप्त झाले आणि 3 षटकांच्या केल्यानंतर फक्त धावफलकावरती लागल्या जाते ते 14 धावा. आणि अगदी कोपर खेळण्याच्या या भूमिपुत्र मैदानामध्ये जो मैदान मात्र या क्रिकेटची पंढरी ओळखली जाते, त्या मैदानामध्ये अगदी धो 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 जोरदार पावसाच्या सरी मात्र पडताना पाहायला मिळतात शैलेश सर.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती ऋषिकांतभाई शिंदे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व जावळी तालुक्याला बिलॉंग करत असताना शुभम यांच्याकडे नजरा वळवल्यात. मात्र यावेळी पहा खडे खडे ऑन दी अप सरळ डीपिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेचलाय ना तो बुलंदी पॉवरफुल कडक कडकडीत षटकार 6 धावा. शुभम शेवाले यांना आणल्यात आणि त्याच्याच पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय सतीश सनस या मात्र फलंदाजांनी. अगदी जर पाहायला गेलं तर गिरकी घेतली होती परंतु शुभम शेवाळे याने अगदी फिरकी घेत गोलंदाजी केली. डॉट बॉल आलाय 20 धावफलकावरती 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत रेस्ट ऑफ सातारा ह्या टीमचे. त्याच्यानंतर शुभम शेवाले यांच्यावरती दाखवलेला विश्वास रोहित पाटील कॅप्टन यांनी आणि त्याच्यानंतर ही गोलंदाजी कशा प्रकारे होईल ऑन साइडला खेळून काढल्या लॉंग रिजन मध्ये अगदी तुफान वेगानं क्षेत्ररक्षकी बॉलवरती पोहोचत अडवतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मात्र इथे पूर्ण केल्या जात्या. सतीश सनस आणि पृथ्वीराज यादव रनिंग बिटवीन द विकेट दोघांची मात्र उत्तम इथे पाहायला मिळतो शैलेश सर. नक्कीच त्याचबरोबर वाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजित वरे साहेबांनी देखील या ठिकाणी कॉल दिलाय. जर सतीश सनस यांनी षटकार ठोकले ना तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शुभम यांच्याकडे नजरा वळवल्यात. हो 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 यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मधून येतील प्रत्यक्षात येईपर्यंत घेतल्या गेल्या त्या 2 धावा अतिशय चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेंची मात्र गरज नितांत होती रेस्ट ऑफ सातारा या टीमला जिथे 24 धावा 3.4 चेंडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाल्यात. या माझ्या समेत प्रवीणजी वंडुस्कर महाराज सातारचा आणखी एक बुलंद आवाज जॉईंट होतोय. या महाराज आपली देखील उपस्थिती फार प्रेक्षणीय राहिली या प्रेक्षणीय मॅच मध्ये. अतिशय जबरदस्त अशी मॅच थोडीशी फसली आहे मॅच रेस्ट ऑफ सातारासाठी. कराड हा टीम जी आहे ना ती कंटिन्युअसली 2 दिवस खेळते बेनिफिट झालाय. हो 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 यावेळी पहा या पठ्ठ्याने सांगितलंय अरे गुलाब है ख्वाब है दवा है जहर है जाम है क्या क्या है बताओ मैं आ गया हूं इंतजाम क्या क्या है इंतजाम काय आहे मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याने सांगितलंय विचारलंय. पण सुरुवात जरी कठीण झाली तरी देखील स्वतः संघनायक रेस्ट ऑफ सातारा या संघाचा संघनायक आणि आसरे गावाला ज्याने खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर व्हाईट टेनिस बॉल असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याने प्रसिद्ध केलं ते सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 17 धावांची खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी जर पाहिली तर रेस्ट ऑफ साताराची खडतर राहिली कारण की राहुल वांगडे पृथ्वीराज यादव ज्या पद्धतीनं सुरुवात अपेक्षित होती त्या अपेक्षित सुरुवात मात्र इथे पाहायला मिळाली ते रेस्ट ऑफ सातारा या टीमकडून. नक्कीच पुन्हा एकदा थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शुभम डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे ना त्याने प्रभावितच केलाय जिथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि रेस्ट ऑफ सातारा साठी मात्र थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. 30 धावा आणि 2 फलंदाज बाद. आतापर्यंत जर पाहिलं तर कराड रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहिली तर 80-85 धावा 5 षटकांमध्ये येताना पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं होतं. परंतु सुरुवात जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप जो रेस्ट ऑफ साताराचा राहिला राहुल वांगडे पृथ्वीराज यादव राहुल वांगडे अगदी स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ज्या धावा अपेक्षित होत्या जी फटकेबाजी अपेक्षित होती आतापर्यंत पृथ्वीराज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 10 बॉलमध्ये 7 धावावरती खेळत आहे. एकही षटकार चौकार पृथ्वीराजच्या बॅटमधून आला आणि नाबाला साजेसा खेळ इथे करावा लागेल शेवटच्या षटकामध्ये कारण की 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत राहिल्या. अंकुर खोत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अवे फ्रॉम द बॉडी गाईड करण्याचा प्रयत्न केला होता चॉप करण्याचा प्रयत्न होता बीट झालेत. डॉट बॉल आलाय. एक तंत्र वापरले गेले मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक माहिती पोहोचवतात की याच बॉलरला याच फलंदाजाने प्रेक्षणीय मॅच मध्ये 6 चेंडू 6 षटकाराचा विक्रम देखील झालाय आणि चर्चा होतीये. यस अंकुर पृथ्वीराज हो 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 यावेळी पहा ऑन साइडला खेळलाय. नक्कीच काही चर्चा होतीये. धावसंख्या बदलली गेली आहे. आता मात्र महाराज करेक्शन करतील या मॅच मधला. रोनक यांच्याकडून काहीशी चुकीची माहिती येते का? यस चर्चा होतीये. पहा एखाद्या खेळाडूचा नाम उल्लेख घेत असताना थोडासा विचार देखील करावा लागतो. मात्र चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंकुर पुन्हा एकदा सतीशच्या अगेन्स्ट
हो यावेळी पहा थोडासा उसळी घेणारा बॉल आहे, बीट केलाय, व्हाईट बॉल कॉलिंग आलाय, इथं एक्स्ट्रा रन येईल. पण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली. रेस्ट ऑफ सातारा शेवटच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहील. सतीश सनस या संघनायकाकडून मात्र मोठ्या अपेक्षा असतील रेस्ट ऑफ सातारा या टीमला, परंतु अंकुर खोत जो महारुगडेवाडी गावाकडून बिलॉंग करतो आणि सध्याच्या घडीत जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं काल तुमच्यासोबत काय घडलं यापेक्षा आज तुम्ही काय प्रगती करताय आणि कशा पद्धतीने कामगिरी करता हे खूप महत्त्वाचं असतं. आणि भूतकाळामधून भविष्यकाळ तुम्हाला चांगला करण्याची संधी येते. आणि आज अंकुर खोत जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 धाबा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाबाले दुसऱ्या धाब्याचा वेगाने प्रयत्न करत होते. जर पाहिलं तर कॉलिंग कुठेतरी खराब आणि खराब कॉलिंगची शिकार मात्र इथे पृथ्वीराज यादव ठरलाय. तिसरा धक्का इथे लागतोय रेस्ट ऑफ सातारा या टीमला. 32 वरती 3 अशी 33 वरती 3 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते रेस्ट ऑफ सातारा या टीम कडून. वातावरण संपूर्णपणे शैलेसर शांत झालेलं आहे, कारण की ज्या पद्धतीने रेस्ट ऑफ सातारा या टीम कडून फलंदाजीची अपेक्षा केली होती, परंतु नक्कीच सातारा टीम कडून खूप मोठी अपेक्षा होती. जवळजवळ 100 पार धावसंख्या बनवतील अशी आशा होती, मात्र आता ती आशा थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम वाकी KSK क्रीडा प्रतिष्ठान कडून बिलॉंग करतात. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत, मात्र स्ट्राईक एंड वरती सतीश. यस 5 ओव्हरची मॅच आहे. यावेळी पहा मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे, फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेला, 1 धाव अंकित केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक आपल्याकडे घ्यायचा आहे. सतीशचा हा एक प्रयत्न अयशस्वी राहिला. गणेश बॅक टू द पवेलियन. पण गणेश आले आणि गणेश गेले, कारण की गणेशांना आपला फारसं काही करण्याची संधी मात्र जरूर मिळाली नाही, कारण की धावा इथे अपेक्षित होते. आणि शेवटच्या बॉल पर्यंत जास्तीत जास्त स्वतःवरती विश्वास ठेवला इथे संघनायक सतीश सनस यांनी. आणि एक सिंगल आले 34 वरती 4. आता मात्र जर पाहिलं तर फलंदाजीचा बुरुज आणि ज्या पद्धतीने तू चल मैं आया अशा प्रकारची अवस्था मात्र इथे पाहायला मिळते टीम रेस्ट ऑफ सातारा या संघाचे. आज आपण पाहतोय प्रेक्षणीय सामना पाहण्यासाठी संपूर्ण कराडकर, त्याचबरोबर सातारा टेनिस बॉल आणि सातारा क्रिकेटवरती प्रेम करणारे अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि आज कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सर्वांचं सहर्षाचं स्वागत. यावेळेस हलक्या हाताने मात्र खेळून काढला, एक सिंगल आले, दुसरीचा इथे प्रयत्न केलाय, 2 धाबा स्वतः गोलंदाज जर पाहिलं तर बॉल अडवण्यासाठी गेला आणि 2 धाबा घेतल्या. तिसरीचा इथे प्रयत्न झालाय, परंतु आता धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद झालाय. नक्कीच टार्गेट जर आपण पाहिलं ना आता मात्र धावफलकावरती फक्त आणि फक्त लगावलं जाईल ते 36 धावा. 5 षटकांचा खेळ हा अतिशय सोप्या पद्धतीने रेस्ट ऑफ सातारा या टीमला महाराज अतिशय कमी धावेंवरती रोखलाय. आणि कराडसाठी मात्र पुन्हा एकदा विनिंग मोमेंट आपल्या सोबत घेऊन जाण्याची ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती त्यांनी टेक ऑफ केली पाहिजे. गिव्ह अप करणार नाही रेस्ट ऑफ सातारा. रेस्ट ऑफ सातारा हा टीमकडे देखील गोलंदाज त्याच पद्धतीचे आहेत जे कराडच्या फलंदाजांना रोखू शकतात. आता मात्र जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल बदल. त्याचबरोबर बत्तीशिरा तालुक्यातून संतोषजी शिरसट आलेले आहेत. SD लॉयन्स या नावाचा संघ सातत्याने त्यांचा खेळताना आपल्याला पाहायला मिळाला 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि त्या संघाचे संघमालक आणि महाराष्ट्र माताडी कामगार सेना भिवंडीचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ शिरसट, टायगर ग्रुप अध्यक्ष भिवंडीचे सन्मान्य संतोषजी शिरसट यांचं शुभ आगमन या ठिकाणी कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये झालेलं आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्षाचं स्वागत. आज जर पाहिलं तर संपूर्ण कराडकरांनी हे व्यासपीठ मात्र तुडुंब भरलंय. संपूर्ण क्रिकेट दर्दी प्रेक्षकांनी मात्र हे व्यासपीठ गजबजलेलं आहे. करूयात खऱ्या अर्थानं सन्मान. खऱ्या अर्थानं धगधगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये, मात्र वेळेतला वेळ काढून खऱ्या अर्थानं या सोहळ्यासाठी उपस्थित राहून या व्यासपीठाची या सोहळ्याची ज्यांनी शोभा वाढवली, खऱ्या अर्थानं साताऱ्याचे सुपुत्र म्हणून त्यांना ओळखलं गेलं आणि संपूर्ण माथाडी कामगारांचे नेते सन्माननीय आदरणीय ऋषिकांतजीबाई शिंदे साहेब यांचा सन्मान केला जातोय. प्रेमाचा, आपुलकीचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर प्रेमाची, आपुलकीची, कराडकरांची माणुसकीची उपदार शाल देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. त्यांच्यासोबत असलेले आमचे रोहितजी मोठे साहेब, त्याचबरोबर राहुलजी मांडवे साहेब, सूरजजी भोसले साहेब, बाबूरावजी साळवी साहेब, संदीपजी जांभळे साहेब या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.
खऱ्या अर्थानं मी विनंती करेल कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष सागरदादा आपल्या शुभ हस्ते दोन सन्मान आम्ही घेणार आहोत अतिथी कक्षामध्ये. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर कराड ग्रामीण क्रिकेटला खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या क्रिकेट पटलावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं चेहरा दिला ते सन्माननीय आदरणीय सचिनजी देसाई साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष सागरदादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. कराड तालुका ग्रामीण क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं कराड तालुका ग्रामीण क्रिकेटला एक चांगला चेहरा दिला. स्पर्धा आणि आयोजन कशा पद्धतीने केले जातात आणि कंटिन्यू पावसाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो, टेनिस क्रिकेट असो किंवा रबर असो, आपल्या कराड ग्रामीण क्रिकेटचा खऱ्या अर्थानं खेळ ज्यांनी सातत्याने चालू ठेवला असे सचिनजी देसाई साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. फक्त व्यासपीठावरती सत्कार इथे संपन्न होते. कराड ग्रामीणचे अध्यक्ष सचिनजी देसाई आणि सागर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे होऊ शकतं हे मात्र दाखवून दिले. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करेल आदरणीय सन्माननीय माथाडी कामगार नेते अर्थातच ऋषिकांची भाई शिंदे साहेब आपण खऱ्या अर्थानं उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपलं पुन्हा मनापासून आभार व्यक्त केले जातात. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. मी विनंती करेल आदरणीय सचिनजी जाधव साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. मी विनंती करेल अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते हा सन्मान यावेळी मात्र केला जातोय. त्याचबरोबर आणखीन काही सन्मान आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर टायगर ग्रुप अध्यक्ष भिवंडीचे आमचे सन्माननीय आदरणीय अंकुशजी शिरसट साहेब, संतोषजी शिरसट साहेब त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. संतोषजी शिरसट साहेब खऱ्या अर्थानं टायगर ग्रुप भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष त्यांचा सन्मान खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये केला जातोय. चला मॅच लावते सुरुवात. इथे सुजित शेबाईच्या बॅट मधून मिसटायमिंग स्ट्रोक आलाय. पहिल्या बॉलवरती मात्र क्षेत्ररक्षक शरद कोंडाळकर जो रेणावे गावाला बिलॉंग करणार आणि पहिल्या बॉलवर तिथे काय घडलंय तर सुजित शेबाई कराड तालुक्याचा सीतारा मात्र इथे पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. धावसंख्या जरी कमी असेल तरी क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे विजयाची गॅरंटी देणार नसतं, हे मात्र पहिल्या बॉलवरती ते सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच मॅच आपण पाहतोय. रेस्ट ऑफ सातारा विपक्ष बेस्ट ऑफ कराड. पहा खूप चांगली मॅच आपण अनुभवताय. अगदी 37 धावांचं लक्ष या मॅच मध्ये दिले गेले आणि पहिल्याच बॉल मध्ये मात्र क्षेत्ररक्षणाने झडप टाकले बॉलवरती, जिथे कॅच पकडला गेला अगदी काव कॉर्नरच्या दिशेने, जिथे सुजित शेवाळे हे नाव मात्र मैदानाच्या बाहेर आता मात्र येताना पाहायला मिळतंय. अगदी गणेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली गेली आहे. अगदी आमचे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकाल, एन्जॉयमेंट करतायत. अंकुर खोत आपण पाहतोय, सर्व इंद्रजित पाटील त्याचबरोबर संपूर्ण खेळाडू एन्जॉय मॅच करताना पाहायला मिळत आहेत. पण पहिला फलंदाज बाद झाला इथे सुजित शेवाळ. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुसूर गावाला बिलॉंग करणार आणि ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कराड क्रिकेटसाठी गेले अनेक वर्ष स्वतःचं योगदान दिले आणि कराड टेनिस क्रिकेटचा ब्रँड म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं अर्थातच मिस्टर KTPL आणि मिस्टर PMPL अर्थातच राजू कंक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आले. गणेश कदम जे वाकी गावचे खेळाडू आहेत, सुपरस्टार खेळाडू आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक खुल्या गटातील स्पर्धा देखील ज्यांच्या माध्यमातून गाजवले जातात. तिथे पहा हलक्या हाताने फक्त बॉल खेळून काढलाय. राहुल वांगडे बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल आले. एका सिंगलच्या साह्याने मात्र कराड क्रिकेट असोसिएशनची धावसंख्या मात्र श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच पहिल्या बॉलवरती स्वप्नी सुजित शेवाळे बॅक टू दी पॅव्हिलियन परतवल्यानंतर मात्र राजू कंक पहिल्याच बॉलवरती सन्मान दिलाय. त्यानंतर गणेश देखील सज्ज आहेत बॉलिंगसाठी. या बॉलवरती पहा खूप चांगला स्ट्रोक आलाय. फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षक धावतो बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल आले. एकच धाव तिथे घेतली जाईल. अर्थातच पृथ्वीराज यादव सोनू तिथे तैनात होते. एक धाव तिथे थर्ड मॅन रिझर्व मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकेरी धैर्य धाबांचं क्रिकेट पहा. अगदी 36 धाबा देखील जरी असले तरी देखील
यामध्ये देखील टप्पाट मॅच होऊ शकते, कारण की क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या आता अथवा कोणताही आकडा हा विजयाचा गॅरंटी देणारा नसतो. हा क्रिकेटचा इतिहास राहिला आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील तत्पर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहा ज्या प्रकारे कराडची सुरुवात झाली होती त्याच प्रकारची सातारा टीमची सुरुवात अगदी गणेशच्या माध्यमातून केली गेली, जिथे सुजितला बॅक टू दी पवेलियन परतवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पण पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर कुठेतरी दबावामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. कराड टीम यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच सिंगल, एकापेक्षा जास्त काही फार होऊ शकणार इथे खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस नो दोन्ही फलंदाजांनी जर पाहिलं तर एकमेकांच्याकडे पाहिलं आणि वेट करण्यासाठी मात्र इशारा दर्शवला. एक सिंगल आले. आता 5 बॉलचा इथे खेळ संपलाय आणि धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर 4 या आकड्यावरती 37 धाबांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 4 अशी अवस्था इथे पाहायला मिळते. यावेळेस पाहिजे मात्र दर्जेदार शोक आलाय. राजू कंक ज्या फटक्याची अपेक्षा होती, जी सुरुवात अपेक्षित होती, बॉल चाललाय हवाई फायर आणि बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. कराडची सुरुवात मात्र इथे दमदार होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. काय फटका गेलाय. खेळाडूने गाजवली. तोच खेळाडू मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम बॉल वरती षटकार आला, जिथे षटकाची समाप्ती झाली. एक षटक समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 10च्या घरामध्ये आणि एक महत्वपूर्ण विकेट जिथे पहिल्याच बॉल वरती सुजित शेवाळे बॅक टू दी पवेलियन परतावले. पण दुसऱ्या षटकामध्ये राहुल वांगडे आलेत. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट खुल्या गटामध्ये जर पाहिलं तर तुर्भे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस फ्रंट फुटला आले. खूप चांगला स्ट्रोक इथे मिस टायमिंग स्ट्रोक. अतुल चव्हाण बॉलच्या खाली. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धाबा 4. चौकार या डीजे. अनुभवतोय अगदी कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आणि त्यामध्ये अगदी पाहिलं तर रेस्ट ऑफ कराड वर्सेस बेस्ट ऑफ सातारा वर्सेस बेस्ट ऑफ कराड, माफ करा, चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यामध्ये ही मॅच अगदी रंगते की काय असं वाटायला लागलंय. ज्या प्रकारे एक मोठा फटका आलाय स्वप्नील देवंगळेच्या बॅटमधून, त्यानंतर बॉल राहुल सज्ज आहे राऊंड विकेट करून. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केला. आता मात्र गणेश कदम यांच्या डोक्यावरून पुन्हा एकदा स्वप्नील देवंगळे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कराड तालुक्याची रन मशीन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि या स्वप्नील देवंगेच्या बॅट मध्ये येतोय षटकार. आता मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर जे प्रेशर होतं, जो दबाव होता, षटकार चौकारनंतर हा दबाव आणि हे प्रेशर कुठेतरी रिलीज केलंय. आता 17 धावांची अजून देखील गरज आहे. यावेळी देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव घेतली जाते. थोडंसं आता संयम क्रिकेट आता दाखवलंय स्वप्नीलने, जिथे राहुल चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. अगदी 1.3चा खेळ संपलाय. धावसंख्या 21च्या घरामध्ये 37 धावांचा पाठलाग करायचा आहे बेस्ट ऑफ कराड टीमला. चांगला खेळ करतायत अगदी राजू कंक ऑन स्ट्राईक. अगदी नाणेफेक जिंकल्यानंतर बेस्ट ऑफ कराड या संघाने कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, कारण की त्यांना माहित होतं की 2 दिवस या खेळपट्टीवरती कराड तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला या खेळपट्टीचा भरपूर अनुभव आणि भरपूर अंदाज आलाय आणि रेस्ट ऑफ सातारा या टीमला डायरेक्ट येऊन इथे फलंदाजी करणं कुठेतरी कठीण जाईल. हा एक अचूक निर्णय बेस्ट ऑफ कराड या टीमचे संघनायक जर पाहिलं तर रोहित पाटील, चाणाक्ष आणि चतुर खेळाडू आणि निर्णय मात्र घेतला अगदी आणि निर्णय यशस्वी करत असताना मात्र प्रतिस्पर्धी टीमला 36 धावावरती थांबवलं आणि आता मात्र बॅटिंग मध्ये खूप चांगलं प्रदर्शन करतोय बेस्ट ऑफ कराड हा संघ. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी थांबवले गेले. चांगला चेंडू यावेळी हाताला जातोय राहुलच्या माध्यमातून. अगदी स्वप्नील देवगडे आक्रमण करण्यास कुठेतरी अपयश येताना पाहायला मिळतंय. निश्चितच सर तुम्ही चर्चा करताय ज्या प्रकारे सर्व कराडची टीम गेली 2 दिवस अगदी ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळत आहेत आणि तो असलेला निर्णय जो कॅप्टन वारंवारपणे निर्णयावरती ठाम असतात आणि त्याच प्रकारचा निर्णय जो क्षेत्ररक्षणाचा घेतला आणि तिथून पुढे मात्र
रेस्ट ऑफ सातारा या संघाला मात्र चांगल्या कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये यश प्राप्त झालं. चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर बॉलरकडे जाऊयात. राहुल यावेळी पहा हा देखील चेंडू तितका चांगला पाहायला मिळतोय. अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. कुठेतरी आक्रमण करण्यामध्ये अपयश आलं. चांगला चेंडू. पण 2 षटकाचा ते खेळ संपला. 2 षटकानंतर 23 धावा. आता मात्र रेस्ट ऑफ सातारा या टीमची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर कुठेतरी शांततेचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 18 बॉलमध्ये 14 धावा करायच्या आहेत. एखादं निर्धाव षटक आलं तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. आणि जर तर या शब्दाला मात्र क्रिकेटमध्ये थारा नाही, परंतु जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट देखील पूर्ण होऊ शकत नाही. आणि अशा बाळगायला काही हरकत नाही, कारण की तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल रेनावे गावचा सितारा, आणि ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वाई भागाचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी सातत्याने ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा केली, अर्थातच शरद कोंडाळकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. कोपरखेन 11 कोपरखेन, त्याचबरोबर छत्रपती 11 घनसोली या टीम कडून जर पाहिलं तर कॉलनी क्रिकेट देखील खेळलेला आहे. बराचसा अनुभव आहे आणि हा अनुभव मात्र इथे कामी आणतो की काय आपल्या रेस्ट ऑफ सातारा या टीमसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती स्ट्रायकिंग एटला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रन मशीन स्वप्नील देवुंगे वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. निश्चितच चर्चा आहे या खेळाडूची. स्वप्नील देवंगडे हेलिकॉप्टरचा बादशाह म्हणून वारंवारपणे ओळखलं जातं. यावेळी पहा चांगला चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. राहुल चुकी होतीये. पहा चुकी होतीये. बॉल अडला जातोय पाण्यामध्ये, जिथे 1 धाव मिळेल. अगदी संयमीचा खेळ आतापर्यंत राहतोय कराड संघाचा, कारण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष आहे. इथून पुढे मात्र अजूनही आपल्याकडे 17 चेंडू आहेत आणि त्याच्या पाठीमागे 13 धावा बनवायच्या आहेत. मनापासून अधिक स्वागत करूयात खऱ्या अर्थानं वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला. अर्थातच कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024च्या स्पर्धेला उपस्थित राहिलेले राज्य सरपंच संघटना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब जाधव साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला जाऊयात. इथे आपण पोल आपल्याला पाहायला मिळते. रनिंग कॅच होऊ शकले असते, परंतु प्रयत्न थोडासा कमी पडलाय. अप्रतिम प्रयत्न राहिला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉल इथे जमिनीला दान झाला आणि एक सिंगल तिथे आले. आता मात्र कराडकर जास्त प्रयत्न करत नाही. त्यांना माहिती अगदी कासवाच्या गतीने का होईना, परंतु आपण हळूहळू यशापर्यंत पोहोचू शकतो. आणि तोच प्रयत्न आणि सावधगिरीची भूमिका इथे पाहायला मिळते राजू कंक आणि स्वप्नील देवुंगे या जोडीची. बॉलर आहेत शरद. यावेळी पहा पुन्हा एकदा तो चेंडू, परंतु पंचांना कसरत करावी लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावे धावफलकावरती येताना पाहायला मिळते, जिथे 26च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. अगदी कमी धावांचं लक्ष आहे आणि एक धाव फार महत्वाची असेल या मॅच मध्ये. अगदी आता मात्र व्हाईटने 1 धाव खर्च केली गेली, जिथे धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शरद देखील सज्ज आहेत. 11 धावांची गरज आहे उर्वरित. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. शरद कोंडाळकर अगदी कमबॅक करून देणार आणि पुनरागमन करून देणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण की यश अपयश अंतिम निकाल काय लागेल याची प्रतीक्षा बघू नका. प्रयत्न मात्र दमदार ठेवा. इथे प्रयत्न दमदार करावे लागतील रेस्ट ऑफ सातारा या टीमला. शरद कोंडाळकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. हो यावेळी स्वप्नीचा ब्लास्ट हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील की काय? डेफिनेटली स्वतः कर्णधार सतीश जनस यांच्या माध्यमातून पकडला जाणारा हा कॅच. महत्वपूर्ण विकेट चालली आहे माघारी. चले जाओ टाटा बाय बायचा इशारा. स्वप्नील देवंगडे बॅक टू दी डग आउट. उदा बॉल मध्ये 11 धावांची गरज. मॅच अजून देखील बनवू शकते. मॅच बनवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये संग्राम लावंट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो, ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये संघर्ष आणि खुन्नस काय असतो हे सातत्याने पाहिलं. आणि यानंतरच्या 3ऱ्या-4थ्या क्रमांकाच्या मॅच साठी मात्र टॉस केलं जाईल. दोन्ही संघाने एकाला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे व्यासपीठावरती. इथे पहा खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी. 2 षटकाचा सामना राहील. आयोजक कमिटीच्या माध्यमातून सूचना पोहोचवली जाते. आता मात्र मॅच मध्ये मात्र ट्विस्ट निर्माण झाले. आता डॉट बॉल आलाय. आता 13 बॉल मध्ये 11 धावांची गरज. मॅच बनवू शकते. मॅच बनवावी लागेल. मॅच मात्र इथे जर पाहिलं तर कुठेतरी संघर्षामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावांची अजून देखील गरज. नॉन स्ट्राईकला राजू कंक अजून देखील
तैनात आहेत, ज्याच्यामध्ये क्षमता आहे ती मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली. ती मात्र काय घडलं जात आहे, खराब अशी गोलंदाजी, चौकार आणि प्लस. पहा पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल, व्हाईट प्लस अगदी उसळी घेऊन बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाऊन विसावलाय. अगदी व्हाईट प्लस 4 अशा 5 धावा आता मात्र धावफलकावरती ऍड केल्या जातील. अगदी 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उर्वरित आता मात्र 6 धावांची गरज आहे. पहा संग्राम लावण, अगदी षटकार मारण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. पहा षटकार जर मारून तर मॅच संपवली तर कुठेतरी वेळ वाचवू शकते. पाहूया संग्राम वेळ वाचवतील का. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहा नवीन काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतायत. पगडी संग्राम लावण मैदानाच्या आतमध्ये गेले, सरळ बॅटने धाबा येत नसताना उलट्या बॅटने धाबा घेण्याचा प्रयत्न राहिला आणि स्वतःवरती मात्र नाराजी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 12 बॉलमध्ये करायचे आहे 6 धाबा. कुठेतरी सामना जर पाहिला तर एकतर्फी होणार, काही चर्चा जरूर केली जाऊ शकते, परंतु अजून देखील कमबॅक करणार का रेस्ट ऑफ सातारा संघ, कारण की अनुभवी गोलंदाजाचा भरणा आहे या टीम मध्ये. आणि हे षटक मात्र खूप इम्पॉर्टंट. या षटकामध्ये जास्तीत जास्त निर्धाव बॉल आणि शेवटच्या षटकामध्ये जर 3 ते 4 धावा राखल्या तर मात्र हा सामना अगदी शेवटच्या क्षणाला आणि रोमहर्षक वातावरणामध्ये पोहोचू शकतो. 4थं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीवरती. उर्वरित 12 बॉल आणि 6 धावांची गरज. अगदी एकतर्फी मॅच घेऊन जातील की काय कराड संघ असं वाटायला लागलंय, परंतु कधी कोणाला कमी समजायचं नाहीये. कारण अगदी गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजीच्या रनवेवरती सिद्धेश, अर्थात सिद्ध्या नावाने ओळखले जाणारे गोलंदाज, यावेळेस मिक्स ठोकी ते मात्र खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहेत. शरद कोंडाळकर अगदी डाव लगावली होती, परंतु एक धाव तिथे दुसरी धाव देखील घेतली गेली. पण इथे खराब क्षेत्ररक्षण हे मात्र कमतरता पाहायला मिळते रेस्ट ऑफ सातारा या टीम मध्ये. 2 धावा इथे घेतले गेले. आता 4 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आहे. सिद्धेश आलेत गोलंदाजीसाठी, अनुभवी गोलंदाज आहेत आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर कॅच होऊ शकले असते तर मात्र या मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट निर्माण झाले असते. परंतु इथे पहा डायरेक्ट विकेट किपर आणि या दोघांच्या मध्येच हा खेळ रंगताना नो प्लस नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल आणि फ्रीटची संधी असेल. यानंतरचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल फ्रीट, आणि फ्रीटच्या बॉलवरती मात्र कशा पद्धतीने अगदी षटकार चौकार खेचून हा सामना मात्र फिनिश करणार का राजू कंक. आणि राजू कंकच्या बॅट मधून हा आलाय खणखणीत प्रहार, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6 षटकार आणि ते सामना जिंकलाय. बेस्ट ऑफ कराड या टीमनं अभिनंदन. बेस्ट ऑफ कराड संघ, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रेस्ट ऑफ सातारा या टीमचं देखील मनापासून आभार. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात आणि आपला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप चांगली